पुढे चालणार आहे। जनकपुरात आले, राजा जनकाला निरोप पाठवला सैनिकांनी। विश्वामित्रजी आलेत, विश्वामित्र आले, विश्वामित्राची राहण्याची थांबण्याची व्यवस्था आमराईमध्ये करू म्हणले। आमराईमध्ये आंब्याचे दिवस असतील, असेच चांगले चांगले आंबे बाजारात खायला यायलेत आणि हापूस आंब्याच्या 2 पेट्या मागवल्यात म्हणे डॉक्टर साहेबांनी, दत्ता बापूचे डॉक्टर साहेब। महाराजाला आंबे पोटभर खाऊ घाला म्हणून आईला सांगितले म्हणे। आमराईवरून ध्यान आलं बरं का, विश्वामित्र ऋषीची व्यवस्था खरंच ज्या ठिकाणी माझी व्यवस्था मागच्या वर्षीपासून आहे, हरिभक्तीपरायण दत्तात्रय महाराज, आई साहेब, डॉक्टर साहेब आणि ताई सुद्धा, सगळे एकदम घरच्या सारखं खेळीमेळीचं वातावरण आहे आणि चहा पाणी जेवण जे काही लागलं ते सगळं अगदी वेळेवर वेळच्या वेळी सगळे काळजी घेतात। त्यांना व्यासपीठाकडून कोटी कोटी शुभेच्छा, त्यांच्या हातून अशीच अध्यात्मामध्ये कार्य आणि प्रगती होत राहो। आमराईमध्ये व्यवस्था केली, आंब्याच्या बागेमध्ये झोपडी असेल आणि स्वतः जनकराजे स्वागताला आले। कोणाच्या? विश्वामित्राच्या। स्वागताला आल्यावर पाहिलं राम आणि लक्ष्मण हे 2 कोणीतरी तरुण सोबत आहेत, तरुण सोबत। त्यावेळेला पाहिलं आणि विचारलं, जनकानं विचारलं, कहू नाथ सुंदर बहु बालक, कहू नाथ सुंदर बहु बालक, मुनिकुल तिलक की नृपकुल पालक। हे जे 2 सोबतचे जे सुंदर बालक आहेत तुमच्या, हे कोण आहेत? हे कोणी मुनिकुल तिलक म्हणजे एखाद्या साधू संतांचे मुलं आहेत की नृपकुल पालक म्हणजे एखाद्या राजाचे मुलं आहेत? त्यावेळेला विश्वामित्रानं सांगितलं, अरे हे तर अयोध्यापती राजा दशरथाचे मुलं आहेत, हा मोठा मुलगा राम आणि हा लक्ष्मण। त्यावेळेला हेवा वाटला, हेवा राजा दशरथाचा जनकाला, वा वा वा, एवढा सुंदर मुलगा राम दशरथाच्या घरी, हा जर माझ्या पोटी जन्मला असता तर मला बाप होण्याचं भाग्य लाभलं असतं। हा जर विद्यार्थी म्हणून माझ्याकडे विद्या शिकण्यासाठी आला असता तर माझं किती भाग्य, मला गुरु होण्याचं भाग्य मिळालं असतं। बरं जाऊ द्या, दोन्ही गोष्टी आता शक्य नाहीत, पण आता जर याच्या हातानं धनुष्याला दोर लावल्या गेला तर हा जावाई म्हणून मला मिळणार, किती माझं भाग्य। मनात एवढ्या एका क्षणामध्ये एवढ्या गोष्टींचा विचार राजा जनकानं केला आणि आमराई मधली व्यवस्था कॅन्सल केली। नका म्हणले, आता इथं ठेवायचं नाही का? कारण आता वजन कळालं ना, विश्वामित्र एकटे आले नाही, ते काय महाराज आहेत का कुठेही राहायला, कुठेही खायला, काही प्यायला? आता कळालं मोठे साहेब आहेत सोबत, मग आता यांची व्यवस्था एसी हॉलमध्ये, मोठ्या रेस्ट हाऊसला व्यवस्था केली। रेस्ट हाऊसला म्हणजे राजवाड्याचा सारखाच एक मोठा दुसरा भाग, मोठा राजवाडा, त्या ठिकाणी आलेल्या दुसऱ्या राजांसाठी व्यवस्था होती, तिथं व्यवस्था केली, तिथं व्यवस्था केली। आणि राजा जनकाच्या मनामध्ये रामप्रभूला पाहिल्याबरोबर जो भाव निर्माण झाला, भाव देवाचं स्वरूपच असं होतं, ज्यानं पाहावं त्यानं वेड व्हावं, वेड हो। रूप सावणे सुकुमार, शाबाश, रूप सावणे सुकुमार, रूप सावणे सुकुमार, रूप सावणे सुकुमार। काणी कुंडले, काणी कुंडले, सुकुमार, रूप सावणे सुकुमार, भगवंताचं ते रूप प्रत्येकाला वेड लावणारं होतं। दुपारच्या वेळेला आराम केला सगळ्यांनी, विश्वामित्रांनी, रामप्रभूंनी, लक्ष्मण भैयांनी आराम केला आणि आता संध्याकाळचे 5 वाजले असतील, ऊन कमी झाला असेल, मग दोघा भावांची चर्चा चालू झाली। वय काय होतं त्यांचं? 14-15 वर्ष वय, खेळण्या बागडण्याचं वय। त्यावेळेला दोघांची चर्चा कुजबूज सुरू झाली, जावा का बाहेर आपण, नगर फार सुंदर आहे म्हणे जनकपूर,
हे गाव पाहायला जावं का, शहर पाहायला, नगर पाहायला जावं का? अरे नको रे, गुरुजी रागावतील. राम प्रभू लक्ष्मणाला सांगतायत आणि लक्ष्मण पुन्हा म्हणतोय दादा जाऊ ना, आपण पाहू ना. दोघांची कुजबूज ऐकली आणि विश्वामित्रानं सांगितलं काय झालं रामा लक्ष्मणा, गुरुजी फिरायला जावं का आम्ही? बिलकुल जा, पण अंधार पडायच्या अगोदर परत या, अंधार पडायच्या अगोदर. त्यावेळेला राम प्रभू आणि लक्ष्मण भैया दोघही नगरातून फटका मारण्यासाठी निघाले नगरातून. आणि त्या जनकपुरातल्या स्त्रियांनी पुरुषांनी जेव्हा राम प्रभूला पाहिलं, लक्ष्मणाला पाहिलं, त्यांच्यात कुजबूज सुरू झाली. अगं हे कोण आलेले नवीन राजकुमार? एकीनं ओळख असेल काही कोणाची, पाहिलं असेल, सांगितलं अरे हे तर अयोध्यापती दशरथाचे चिरंजीव राम, आणि तो पाठीमागं चाललेला तो गौरवर्णीय तो लक्ष्मण. स्त्रियांची कुजबूज सुरू झाली. गौर किशोर देख कर काचे, करसर चाप श्याम के पाचे, लक्ष्मण नाम राम लघु भ्राता, लक्ष्मण नाम राम लघु भ्राता. काय म्हणतात ऐका, गौर किशोर देख कर काचे, तो जो मागचा गोऱ्या रंगाचा आहे की नाही, करसर श्याम के पाचे, जो सावळ्या रंगाच्या मुलाच्या मागे चालतोय गोऱ्या रंगाचा, त्याचं नाव लक्ष्मण आहे. त्याच्या आईचं नाव देखील काय आहे, सुमित्रा माता, सुमित्रेचा मुलगा आहे. आणि तो समोर चाललेला सावळ्या रंगाचा तो राम आहे. सगळ्या गावामध्ये चर्चा सुरू झाली. दोन मैत्रिणी धावत धावत गेल्या आणि सीतामाईला सांगू लागल्या, सीते अगं दोन फार सुंदर राजकुमार आलेले. सगळा गाव वेडा झालाय त्यांचं सौंदर्य पाहून त्या राजकुमारांचं. अगं चल ना, पहा ना, ते रस्त्यावर आहेत. म्हणली मला वेळ नाही, मी काहीतरी कामामध्ये, तुम्ही जा आणि तुम्हीच पाहून या किती सुंदर आहेत, येऊन मला सांगा. अगं ते खालून रस्त्यानं चाललेत, आम्ही कसं पाहणार? तुम्ही काय करा, आपण आता वरच्या दुसऱ्या मजल्यावर आहेत आणि ते खालून रस्त्यानं चाललेत, तुम्ही हातामध्ये फुलं घेऊन जा, थोडेसे फुलं, आणि वरून त्यांच्या डोक्यावर टाका, मग ते पाहतील तुमच्याकडं आणि तुम्ही येऊन मला सांगा. दोन मैत्रिणीने हातामध्ये थोडेसे फुलं घेतले आणि राम प्रभू लक्ष्मण भैया जात होते रस्त्यावरून, त्यांच्या डोक्यावर टाकले. रामाना आणि लक्ष्मणानं वर खिडकीमध्ये पाहिलं कोण फुलं टाकले. मैत्रिणी पाहता पाहता पाहत राहिल्या आणि नंतर धावत सीतेकडे आल्या. सीते खूप सुंदर आहेत, खूप सुंदर. अगं किती सुंदर, खूप सुंदर. अगं किती सुंदर, खूप सुंदर. अगं सांगत का नाही? सांगू शकत का नाही? सांगू शकत. ज्या डोळ्यांनी पाहिलं ते डोळे बोलू शकत नाहीत. ज्या डोळ्यांनी पाहिलं रामाला ते डोळे बोलू शकत नाहीत, आणि जे बोलू शकतं तोंड त्यानं पाहिलं नाही. वर्णन नाही करता येत, वर्णनाच्या पलीकडचं सौंदर्य, इतकं सौंदर्य. सायंकाळची वेळ झाली. राम प्रभू लक्ष्मण भैया परत आश्रमामध्ये आले आणि आता दुसरा दिवस उजाडलेला आहे. दुसऱ्या दिवशी आता दिवस असेच लवकर लवकर उजडतात बरं का कथेमध्ये. हो, कारण लग्नापर्यंत जायचं, लग्नापर्यंत. धनुष्य भंगाचा कार्यक्रम 2 दिवसावर आला होता. धनुष्य भंगाचा काय आहे हे धनुष्य धनुर्याग सांगतो ऐका. हे जे धनुष्य ज्याला दोर लावणार आहेत राम प्रभू, ते धनुष्य भगवान शंकराचं होतं. शंकराचं याच्याविषयी 2 कथा वेगवेगळ्या, 2 कथा भाग आहेत, दोन्ही सांगतो थोडक्यात. काही जण म्हणतात ते भगवान शंकरानं आपल्या हातातलं धनुष्य परशुरामाला दिलं होतं आणि परशुराम ते धनुष्य हातात सहज उचलून राजवाड्यामध्ये एकदा आले जनक राजाच्या. सहज, परशुराम म्हणजे खूप वीर पुरुष. त्या परशुरामानं धनुष्य एका ठिकाणी ठेवलं, एका खोलीमध्ये, देवपूजेच्या खोलीमध्ये, आणि तिथून मग परशुरामजी उठले, जनकराजे उठले आणि दुसऱ्या खोलीत गेले, चहा पाण्याला गेले असतील, बाकी आपल्याला काय करायचं. त्या ठिकाणी सीतामाई आली आणि सीतामाईनं त्या धनुष्याचं घोडं केलं, म्हणतात घोडं. त्यावेळेला परशुरामानं पाहिलं जे धनुष्य 1000 लोकायला उचलत नाही ते धनुष्य सीतेनं खेळत खेळत उचललं. एवढी ताकद. त्यावेळेला परशुरामानं सांगितलं, राजा जनका, एवढी वीर पुत्री तुला मिळालेली आहे, हिच्यासाठी वर देखील तेवढाच वीर शोध, वीर शोध. तेव्हा जनक राजानं ठरवलं की या धनुष्याला दोर लावणाराच आपल्या सीतेचा पती होईल. ही झाली एक कथा. दुसरी कथा अशी की ते धनुष्य भगवान शंकरानं ब्रह्मदेवाच्या विनंतीवरून राजा जनकाचे पूर्वज असलेले राजा निमी, या निमी राजाला दिलं होतं. निमी राजाला. आणि त्या निमी राजापासून ते धनुष्य राजा जनकाच्याच राजवाड्यामध्ये वंश परंपरागत प्रॉपर्टी म्हणून ती त्यांच्याकडे राहिली. चला, काही कोणतंही असो, राजा जनकाच्या घरामध्ये धनुष्य, त्या धनुष्याला दोर लावायचा कार्यक्रम ठरला. बाकी आपल्याला काय म्हणजे वादविवादामध्ये मी पडणारा माणूस नाही, मी दोन्ही सांगून मोकळं होत असतो.
दोन्ही सांगून मोकळं व्हायचं. दुसऱ्या दिवशी दुसरा दिवस उजाडला आणि माता सुनैना माता म्हणजे सीता मातेची आई, सीतेची आई. राजा जनकाची कोण? सीतेची आई म्हणल्यावर राजा जनकाची मावशी, काकू, चुलती. राजा जनकाची पत्नी आणि सीतामाईची आई सुनैना माता. तिनं सांगितलं, बेटा सीते इकडे ये, आता उद्या तुझं लग्न होणार, दुसऱ्याच्या घरी जाशी, आपल्या दैवताची पूजा कर. जा आपल्या बागेमध्ये जे भगवान शंकराचं आणि पार्वतीचं मंदिर आहे त्या ठिकाणी जा, देवीची मनोभावे पूजा कर, आशीर्वाद घे देवीचा आणि ये. 8 मैत्रिणी सोबत घेतल्या आणि सीता गौरीची, शंकराची म्हणजे पार्वतीची आणि शंकराची पूजा करण्यासाठी बागेमध्ये गेलेली आहे. त्याच वेळेला रामप्रभू आणि लक्ष्मण भैया सुद्धा तिथं आले होते. कशासाठी? त्यांनी सांगितलं, गुरुजी फुलं आणू का तुम्हाला पूजेला? फुलं ठीक आहे, घेऊन या. दोघं भाऊ त्या ठिकाणी आले आणि त्याच बागेमध्ये योगायोग असतात. हे जग एवढं मोठं आहे, नुसत्या भारताचा विचार केला तर 150 कोटीच्या वर लोकसंख्या गेलेली आहे. चीनला मागे टाकला आपण तेव्हाच 6 महिन्यापूर्वीच. सगळा विचार केला तर 400 ते 500 कोटी लोकसंख्या जगाची. पण या एवढ्या लोकसंख्येमध्ये आपली कुठंतरी गाठ ती तिथं बांधलेली असते, म्हणून इथं भेटीगाठी होतात, योगायोग असतात. त्याला आपण रेशीम गाठी म्हणतो, बरोबर आहे. त्या रेशीम गाठी स्वर्गात बांधलेल्या असतात, म्हणून ते योगायोग पहा. देवाच्या बाबतीमध्येही कसेच त्याच बागेमध्ये आलेत, ज्या बागेमध्ये सीतामाई पूजेसाठी आलेली आहे मंदिरामध्ये. त्याच झाडांचे फुलं तोडत त्याच लाईनला आलेत. ही झाडांची रांग, एका बाजूनं सीतामाई फुलं तोडते, दुसऱ्या बाजूनं रामप्रभू. त्या एकाच झाडाची फांदी, दोघांनाही ती एकच फांदी धरली, एकानं इकडं ओढली आणि एकानं इकडं. कोण ओढली हे पाहण्यासाठी सीतेनं वाकून पाहिलं आणि पलीकडून कोण ओढली हे पाहण्यासाठी रामानं वाकून पाहिलं. दोघांची एकच नजर झाली. एक नजर झाल्याबरोबर मिले जब राम सीता से. गोड वर्णन आहे. सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने टाळी वाजवून भजन करायचं बरं का. जेव्हा पहिल्यांदा रामानं सीतेला पाहिलं, सीतेनं रामाला पाहिलं, दोघांची नजर झाली, पाहिलं आणि पाहतच राहिले. मिले जब राम सीता से टहलते वक्त फुलवारी, राम उन्हें प्यारे लगे, सीता भी लगे उन्हें प्यारी. बोलिए रामचंद्र भगवान की. देख के राम जी को जनक नंदिनी, देख के राम जी को जनक नंदिनी, देख के राम जी को जनक नंदिनी, देख के राम जी को जनक नंदिनी. बाग में वो खड़ी रह गए, बाग में वो खड़ी रह गए. राम देखे सिया को, सिया राम को, राम देखे सिया को, सिया राम को. चारों अखियां लड़ी रह गए, चारों अखियां लड़ी रह गए. देख गए राम जी को जनक नंदिनी, देख गए राम जी को जनक नंदिनी. एक सखी ने कहा राम जी को देख कर, ऐका
रामप्रभू आणि सीतामाई यांची नजरानजर झाली आणि दोघंही एकमेकाला पाहत राहिले. आजूबाजूला आपल्या कोण उभय, रामाला विसर पडला आपला भाऊ लक्ष्मण बाजूला उभा आहे आणि सीतामाईला देखील विसर पडला आपण ज्या 8 मैत्रिणी सोबत आणल्या होत्या त्या आपल्याकडे पाहत आहेत. दोघंही एकमेकाला पाहिले पण त्या मैत्रिणीनं एका मैत्रिणीनं रामाला पाहिलं आणि रामाला पाहिल्यावरती एक मैत्रीण दुसरीला म्हणते, अगं हा अयोध्येचा राजकुमार किती सुंदर आहे, याचं रूप किती गोड आहे आणि किती बरं होईल याच्या हाताने जर धनुष्याला दोर लागला तर आपल्या सीतेला हाच पती मिळावा. पण लगेच ती दुसरी मैत्रीण म्हणते, अगं धनुष्य उचलायला 1000 राजांचं बळ लागतं, 1000 लोकांचं आणि हा राजकुमार तर अतिशय कोवळा आहे, अतिशय कोवळा वय, माहित नाही याच्यानं उचलल का नाही धनुष्य. म्हणून ती मनातली शंका या ठिकाणी वर्णन केली. एक सखी ने कहा राम को देख कर रच दिया है विधाता ने, जोड़ी सुधर फिर धनुष कैसे तोड़ेंगे, प्यारे कुंवर मन में शंका बनी जनक नंदिनी बाग में वो खड़ी की खड़ी रह गई। राम देखे सिया को, सिया राम को, चारों अखियां लड़ी की लड़ी रह गई। गोड गोड वर्णन आहे। आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे भजन जास्त घेणार नाही। दोघांनी एकमेकाला पाहिलं, पाहत राहिले। बराच वेळ निघून गेला। मैत्रीनं सांगितलं, मैत्रिणीनं, सीते बहुत देर हो चुकी है, चलो गौरी पूजन करते हैं, माँ राह देखती होंगी। लक्ष्मणानं सुद्धा सांगितलं, दादा चला, गुरुजी वाट पाहत असतील। सीतामाईनं फुलं तोडले, रामप्रभूनं फुलं तोडले। रामप्रभू निघून गेले गुरुजीकडं, विश्वामित्राकडं पूजेसाठी फुलं घेऊन गेले। इकडं मंदिरामध्ये सीतामाई आली, मनोभावे देवीची पूजा केली, देवीची पूजा केली। देवी कुलदेवी आहेस तू आणि मला जन्मोजन्मी हाच पती मिळू दे, ज्याला मी आता डोळे भरून पाहिलं, डोळे भरून पाहिलं। कोण? रामप्रभू। सीतेनं मनोमन प्रार्थना केली देवीची। आपण देखील एकदा देवीची विनंती करू। जय जय गिरिराज किशोरी, जय महेश मुखचंद चकोरी, जय गजवदन शतानंद माता, जय जननी कामिनी यश गाता, नहीं तव आदि मध्य अवसाना, अलित प्रभाव वेद नहीं जाना। तुलसीदासांची भाषा ही अवधी भाषा। आपल्याला जरी नाही समजली, आपण आपल्या मराठमोळ्या भाषेमध्ये आपण एकदा देवीचं गुणगान करू। मी शरण तुला हे अंबे मां, मी शरण तुला हे अंबे मां, दोन्ही हाताने टाळी वाजवायची माय। अंबे मा जगदंबे
व्हावे प्रार्थना केली सीतेनं. सीतेला देवी प्रसन्न झाले आणि देवीनं प्रसाद दिला. शुभशकुन होऊ लागले सीतेला. शुभशकुन म्हणजे सीतेचे डावे अंग फडफडू लागले. डावा डोळा, डावा हात, तळहात फडफडू लागले म्हणजे शुभशकुन होऊ लागले. आता सीता परत राजवाड्यामध्ये आलेली आहे. इकडे विश्वामित्राकडे सुद्धा राम आणि लक्ष्मण पोहोचले आणि पोहोचल्याच्या नंतर सांगितलं प्रामाणिकपणा पहा. वय 15 वर्ष आहे आणि आपलं 15 वर्षाचा पोरग किती प्रामाणिक आहे, देव किती प्रामाणिक होता तुलना करून लगेच पहा तुम्ही. देवानं घरी गेल्या गेल्या सांगितलं विश्वामित्राकडे, आश्रमात गेल्या बरोबर सांगितलं गुरुजी हम फूल लाने जब बगीचे में गए थे तब हमने सीता जी को देखा. जिच्या लग्नाचा कार्यक्रम आता उद्या होणार आहे गुरुजी, त्या सीतेला आम्ही पाहून आलो. आपलं पोरग सांगल का घरी येऊन? असं नाही सांगणार. म्हणजे प्रामाणिकपणा भगवंतामध्ये किती होता ते पहा. गुरुजी हम फूल लाने गए थे, हमने वहां सीता को देखा. त्यावेळेला रामाच्या चेहऱ्यावरले भाव गुरुजीनं ओळखले, विश्वामित्रानं ओळखले आणि त्यावेळेला विश्वामित्रानं भाव ओळखून, रामाच्या मनातील भाव ओळखून आशीर्वाद दिला. सुफल मनोरथ होई तुम्हारे, राम लखन सुनी भय सुखारे. सुफल मनोरथ होई तुम्हारे, तुमच्या मनात जी भावना आहे त्या भावनेमध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. स्वयंवराचा दिवस उजाडलेला आहे. स्वयंवराचा दिवस म्हणजे धनुष्याला दोर लावण्याचा दिवस. जनक राजानं आपले गुरु शतानंद ऋषी, त्या शतानंद ऋषीला बोलवलं आणि